लाडकीचा सरकारला 162 कोटींचा चुना। 90,000 अपात्र लाभार्थ्यांकडून वर्षभर लाभ। माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघड। 14,000चा डेटा हा आम्हाला आयटी विभागाकडून मिळालेला आहे। आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या 12-14,000 मध्ये अशा महिला आहेत का की ज्या जेन्युइन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट्स नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला आहे का, किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का। याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीचंच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं राहील। लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची अशी बातमी आणि चिंता वाढवणारी बातमी आहे। कारण जर तुम्हाला हप्ता पाहिजे असेल तर काय करायचं आहे लक्षात घ्या। कारण ऑगस्टचा हप्ता फक्त याच लाडक्या बहिणीला मिळणार। आत्ताची सर्वात मोठी बातमी माहिती अधिकाऱ्याकडून आपल्या IT डिपार्टमेंटकडून एक मोठी धक्कादायक बातमी आलेली आहे। अशा लाडक्या बहिणी ज्या लाभ घेत आहेत वर्षभरापासून, ज्या पात्रच नाही आहे, जवळपास त्यांचा आकडा आता 90,000च्या पार 1 लाख पर्यंत गेलेला आहे आणि अशा लाडक्या भरपूर आहेत। त्यांनी असं स्वतः सरकारने आता सांगितलं आहे की सरसकट अर्ज पडताळणी करा। कुठल्याही लाडक्या बहिणीचा आता अर्ज पडताळणी सोडू नका, प्रत्येक लाडक्या बहिणीची अर्ज पडताळणी झालीच पाहिजे। आणि लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणी ह्या ज्यामध्ये फसवणूक करतील त्यांच्यावरती कोणती कारवाई होणार हे तुम्हाला मी सांगणार आहे। लक्षात घ्या, संपूर्ण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जर तुम्ही बोगस लाडकी बहीण म्हणून जर तुम्ही लाभ घेत होतात तर तुम्हाला काय होणार पुढे मी डिटेलमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। लक्षात घ्या, राज्यामध्ये आपण आता जर बघितलं तर भरपूर ठिकाणी लाडक्या बहिणी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत असं दिसून आलेलं आहे। भरपूर ठिकाणी ज्यावेळेस अर्ज पडताळणीला सामोरं जाताना लाडक्या बहिणींकडे त्यांची आर्थिक परिस्थिती जी चांगली आहे हे असं जेव्हा सरकारला दिसलं, अर्ज पडताळणीमध्ये ज्यावेळेस अधिकाऱ्यांना समजलं की जे अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस असतील किंवा महिला व बालविकास यांचे जे काही अधिकारी असतील हे तुमच्या घरी येतात, बरोबर। घरी आल्यानंतर ते तुमची अर्ज पडताळणी करतात, राईट, एकदम। आणि अर्ज पडताळणीमध्ये काय होतं सगळी प्रोसेस मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। कोणत्या लाडक्या बहिणी बोगस राहतील, कोणत्या लाडक्या बहिणींना बोगस झाल्यानंतर काय त्यांना कारवाई करण्यात येणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे। कारण तुम्हाला माहिती आहे की आता ऑगस्टचा हप्ता लवकरच आपल्या खात्यात जमा होणार आहे, त्याच्यामध्ये कुठलीही आता शंका राहिलेली नाही। कारण आपल्याला माहिती आहे गणेश उत्सव आता लवकरच जवळ येत आहे आणि आशा आहे की गणेश उत्सवाच्या निमित्ताने त्याच्या अगोदरच आपल्याला लाडकी बहीण योजनेचा 14वा म्हणजेच ऑगस्टचा हप्ता हा आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण आपल्याला गेल्या वेळेस सुद्धा आपण जर बघितलं तर सप्टेंबर महिन्यामध्ये 2 हप्ते आले होते। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे असे एकदम 2 हप्ते आपल्याला लाडक्या भावाने आपल्या खात्यामध्ये टाकलेले होते। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आता आशा आहे की गणेश उत्सवानिमित्त, कारण आपण माहिती की ज्यावेळेस मोठे सण असतात त्यावेळेस आपल्याला सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आपल्या खात्यात टाकत असतं। त्यामुळं कोणीही टेन्शन घेऊ नका, आपल्याला लवकरच हा हप्ता पाहायला मिळणार आहे। अजून एक बातमी म्हणजे जुलैचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना आला नाही त्यांनी कमेंट्स करा, कारण पटकन तुम्हाला मी सांगणार आहे काय कारण आहे ज्याच्यामुळे तुम्हाला जुलैचा हप्ता आलेला नाही। आणि आता तुम्हाला जुलैसोबतच ऑगस्टचा सुद्धा हप्ता मिळू शकतो, परंतु तुम्हाला कोणती कामं करावी लागणार काय आहे सगळं आपण इन डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। जर तुम्हाला लाडकी बहिणीचा हप्ता हा चालू ठेवायचा असेल तर हा व्हिडिओ पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। बघा, आताच आपल्याला सकाळ एक महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे जो आकडा 15-20 हजारावर होता तो आता जवळपास 90,000च्या वरती गेलेला आहे। तो कदाचित आज आपल्याला 1 लाखाच्या पुढे सुद्धा पाहायला मिळणार आहे। अर्ज पडताळणी ही कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे तर मी तुम्हाला सरळ सांगतोय की हे जे आपले सगळ्यात महत्त्वाचे आता जे जिल्हे आहेत, पुणे असेल, सोलापूर असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, धुळे असेल, जालना, अमरावती, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर ह्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये अर्ज पडताळणी केव्हा सुरू झालेली आहे, परंतु आज राहिलेल्या जिल्ह्यांपासून सुद्धा सुरुवात होणार आहे। सोलापूर असेल, पुढे आपले बीड असेल, पुढे जे काही महत्त्वाचे बुलढाणा, अकोला, असे धुळे असे जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत, नाशिक, जालना, ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये अर्ज पडताळणीला सुरुवात होणार आहे। अर्ज पडताळणी ही सरसकट होणार आहे। आता लक्षात घ्या, तुमच्यामुळे आता ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे कामं तुम्हाला करायचे आहेत। जर तुमचं नाव तुम्हाला यादीत ठेवायचं असेल तर, अन्यथा काय होणार आहे, तुम्ही अर्ज पडताळणीमध्ये 100% बाद होणार आहेत आणि तुम्हाला इथून पुढं जो काही लाभ आहे तो बंद होणार आहे। त्यासाठी तुम्हाला कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, कोणते डॉक्युमेंट तुम्हाला जवळ असणं गरजेचं आहे। लाडकी बहिणीसाठी ज्यावेळेस अंगणवाडी सेविका घरी येतात त्यावेळेस काय होणार आहे हे आपल्याला संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथं सांगणार आहे। कोणत्या त्या डॉक्युमेंट्स मागतात, तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स काढून ठेवणं गरजेचं आहे, कशी असते प्रोसेस, ही तुम्हाला संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेल एक करून सांगणार आहोत। बघा,
सरकारनं आत्तापर्यंत आपल्याला संपूर्ण 1 वर्ष 1 महिन्याचा लाभ हा दिलेला आहे. जुलै महिन्यापासून आपल्याला जे काही वर्षपूर्ती आहे ती झालेली आहे आता. परंतु सरकारच्या असं कुठंतरी लक्षात आलं की याच्यामध्ये बोगस लाडक्या बहिणी आहेत आणि हे सिद्ध झालेलं आहे की आता की पहिल्या दिवशीपासून भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या पात्रच नव्हत्या, ज्यांना स्वतः नोकरीला होत्या, कुठं शासकीय कर्मचारी म्हणून होत्या, कुठे प्रायव्हेट कंपनीमध्ये मोठ्या पगारावरती होत्या, तरीसुद्धा अशा लाडक्या बहिणींनी GRच्या नियमांमध्ये न बसता अर्ज भरला होता आणि त्यांना वर्षभर हप्तेसुद्धा आले. मग इथे एक प्रश्न असा पडतो की ज्यावेळेस पहिल्यांदा आपण फॉर्म भरला त्यावेळेस अर्ज पडताळणी का झाली नाही किंवा त्यावेळेसच त्या लाडक्या बहिणींना का बाहेर काढला नाही, वर्षभर हप्ते तुम्ही दिले, आता जर तुम्ही काढताय तर मग ते चुकीचं होत आहे. त्यामुळं तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत तुमचं म्हणणं समजणार नाही. तुम्हाला बरोबर वाटतंय का? कारण जे पहिल्यांदा जर लाभ भेटत होता आता वर्षभर आणि आत्ता एकदम लाभ बंद करताय, तर हे तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. लाभ बंद व्हायला पाहिजे का नाही, अर्ज पडताळणी सुरू राहिली पाहिजे, अर्ज पडताळणीमध्ये बाद केलं गेलं पाहिजे का, हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. बघा, तुम्हाला बोलावं लागेल. जर तुम्हाला हप्ता चालू ठेवायचा असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत जा, व्हिडिओ शेअर करत जा. कारण काय होतं, सरकारपर्यंत तुमचं म्हणणं हे व्हिडिओच्या माध्यमातून समजतं. कारण तुम्ही जोपर्यंत कमेंट्स करत नाही की हो हप्ता चालू झाला पाहिजे, हप्ता चालू राहिला पाहिजे, आम्हाला मागचे हप्ते मिळाले नाहीत, आमचा हा जिल्हा आहे, आमची ती बँक आहे, तोपर्यंत सरकारपर्यंत समजणार कसं की कोणत्या जिल्ह्यात किती वाटप आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच नाहीत, अशा त्यांना समजणार सुद्धा नाही. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला ज्यावेळेस आता लाडकी बहीण योजनेचा वेबसाईट आहे त्याच्यावर एकदा जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे, लॉग इन करायचं आहे की आपलं अकाउंट तर लॉग इन होतं आहे ना, आपल्या अकाउंटमध्ये काही हे आलेलं नाही ना, प्रॉब्लेम आलेला नाही ना, आपलं अकाउंट रद्द तर झालेलं नाही ना, फॉर्म रिजेक्ट तर झालेला नाही ना, हे स्टेटस तुम्हाला चेक करावं लागणार आहे लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती. त्यामुळे ते एक पहिलं काम करून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस तुमच्या घरी आपली अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस सेविका असतील किंवा महिला व बाल विकासचे अधिकारी असतील, ज्यावेळेस ते आपल्या घरी येतात त्यावेळेस तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंटची म्हणजेच कोणत्या कागदपत्र ते तुम्हाला मागतात त्याची तुम्हाला पूर्तता करायची आहे, ती तुम्हाला मी आता सांगतो आहे. पहिली गोष्ट, तुमचं जे बँक खातं आहे ते कोणत्या बँक खाते आहे, ते कोणत्या बँकेमध्ये आहे हे तुम्हाला व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे. कारण काय होतं, गडबडीमध्ये आपल्याकडे 2-3 बँक अकाउंट असतात, आपण सांगतो हा हे बँक अकाउंट आहे आणि नेमकं त्याला ते तुमचा ॲप्लिकेशनला अकाउंट नसतं. त्यामुळं जे बँक अकाउंट आहे त्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणं खूप गरजेचं आहे. कारण सरकारनं परत एकदा सांगितलं होतं की जवळपास 40 ते 50 लाख लाडक्या बहिणी अशा होत्या ज्यांचं स्वतःचं आधार कार्ड हे स्वतःच्या बँकेला लिंक नव्हतं. त्यामुळे DBT करण्यास प्रॉब्लेम येत आहे. डायरेक्ट बेनिफिशरी जे तुमच्या डायरेक्ट खात्यात येतं आधार कार्डमुळं ते करता आलं नाही. त्यामुळं ह्याच्यामध्ये सरकारचा काहीच दोष नाही. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींचं अजूनही आधार कार्ड DBT हे ॲक्टिव्ह नाही किंवा लिंक नाही, त्यांनी ते करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तरच त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या लाडक्या बहिणी त्यांच्याकडे बघा आता पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे, अशाच लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे. पहिलं एवढं चेक केलं जात नव्हतं, परंतु सरकार आता काटेकोरपणे चेक करणार आहे, तरच तुम्हाला आता हप्ता मिळणार आहे. जर तुम्हाला जुलैचा हप्ता आला नसेल तरीसुद्धा तुम्ही डॉक्युमेंट हे सगळे जमा करून तुम्ही जुलै आणि ऑगस्टचा 3,000 रुपयेसुद्धा इथं घेऊ शकतात. परंतु तुम्हाला सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित तिथं द्यावे लागतील. महिला व बालविकासमध्ये जाऊन तुम्हाला सगळं, आता 2 डॉक्युमेंट तुम्ही सांगितले, तुम्हाला कुठलं रेशन कार्ड, आधार कार्ड लिंक असणं, अपडेट असणं गरजेचं आहे. रेशन कार्डची KYC करणं सुद्धा बंधनकारक आहे. भरपूर लाडक्या बहिणी फक्त रेशन कार्ड आहे परंतु त्याची KYC ऑगस्ट महिन्यामध्ये झालेले नाही, तर त्याची करणं खूप गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणी KYC करतील अशा लाडक्या बहिणींनाच लाभ मिळणार आहे. आता तुम्हाला मी सांगितलं रेशन कार्ड मागतात, दुसरं तुमचं शाळा सोडल्याचा दाखला असेल ते मागतात, तुमचं बँक खातं, आधार कार्ड, पॅन कार्ड हे तुमच्यासाठी फक्त समोर चेक करण्यासाठी मागतात. ते कुठं घेऊन जात नाहीत, काही नाहीत, फक्त चेक करतात, क्रॉस व्हेरिफिकेशन करतात की हो तुम्हीच आहात का, तुमचं उत्पन्न किती आहे, त्यासाठी उत्पन्नाचा दाखलासुद्धा मागितला जाऊ शकतो. परंतु जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर काही प्रॉब्लेम राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टींची बाबतीत तुम्हाला इथं लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणींना काय आहे की ह्याच्याबद्दल माहितीच नाही आणि ज्यावेळेस लाडक्या बहिणीचा चेक करण्यासाठी, अर्ज पडताळणीसाठी घरी आपली जी काही अंगणवाडी सेविका येतात त्यावेळेस आपल्याला एकदम काहीच कळत नाही आणि मग त्यावेळेस आपल्याकडे डॉक्युमेंट नसतात, कागदपत्र नसतात आणि आपण यादीतून बाहेर जातो. लक्षात घ्या, जर 4 चाकी वाहन असेल तर आता तुम्हाला डायरेक्ट बाद केलं जाईल. त्यामुळे 4 चाकी वाहन ज्यांच्या घरी आहे त्यांनी याच्यामध्ये आता पडूच नाही, कारण त्यांना डायरेक्ट बाद केलं जाणार आहे. फक्त ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांना वगळण्यात आलेलं आहे. जर तुमच्याकडे जुनी कार होती आणि तुम्ही विकलेली आहे
तर तुम्ही तुमच्या नावावर जर अजून दिसत असेल तर ती तुम्ही ट्रान्सफर करायला सांगा, नाही तर तुम्ही विनाकारण तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो. आणि एकापेक्षा जर घरात 3 जण लाभ घेत असतील, 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणी, तर त्या 2 लाडक्या बहिणींनाच लाभ मिळणार, तिसऱ्या लाडक्या बहिणींना आता लाभ मिळणार नाही. ह्याची एक तुम्हाला नोंद घ्यायची आहे. किंवा एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असाल तर कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ तुम्हाला आता मिळणार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि त्याची EKYC झालेली आहे, अशाच लाडक्या बहिणींना हे पैसेसुद्धा मिळणार आहेत. बाकीच्या लाडक्या बहिणींना पैसे अजिबात मिळणार नाही, त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींनी शेअर करायचा, कारण ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना हे माहीत असेल त्यांनाच ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपल्याला 2 ते 3 दिवसामध्येच पाहायला मिळणार आहे, कारण गणेशोत्सवा अगोदरच हा लाडक्या बहिणीच्या योजनेचा हप्ता आपल्याला पाहायला मिळू शकतो. काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.